ते चाललंय कुठपर्यंत आलो तर UNFCC इन फोर्स इन 1994 अँड द फर्स्ट कॉन्फरन्स इज या करारानुसार पहिली कॉन्फरन्स भरली गेली जर्मनीमध्ये. जर्मनीतल्या बोन या ठिकाणी भरली गेली असेल, त्यामुळे मुख्य सचिवालय पण जर्मनीमधल्या बोन ठिकाणी आहे. तर पहिली भरली गेली जर्मनीमध्ये. आणि 26वी, आता मी तुम्हाला प्रश्न विचारत होतो, काय विचारत होतो की मला सांगा तुम्ही COP1 जर का समजा 1995 मध्ये भरली जाते तर COP26 कधी भरली जाईल सांगा. COP26 कधी भरली जाईल बरं. त्याच्यापुढे तुम्ही दरवर्षी COP भरली जाते. COP1, COP2, COP3 अशा पद्धतीने COP जे काही आहेत कंटिन्युअसली जे काही आहेत पार्ट्या वगैरे बनवून जे काही आहेत हे चालू असतात. तर ठीक आहे. तो COP1 जे काही आहे COP1 तुम्ही चेक करा वाटल्यास तर COP26 जी काही आहे ती 2021 साली स्कॉटलँड या ठिकाणी ही कॉन्फरन्स भरली गेली. तर कॉन्फरन्स ऑफ पार्टी 26 कुठे भरली ही 26वी पार्टी जी काही आहे कुठे भरलेली आहे स्कॉटलँडमध्ये 2021 मध्ये. याच्यावरती क्वेश्चन असू शकतो म्हणून 2021ची बातमी दिली आहे. 2022 वरती येणार नाही, 2021 येईल. ठीक. तो इथपर्यंत COP20 2021 स्कॉटलँडची की नाही ही बात. आता पुढे जाऊ. हां, तर आता ही जी की 2021 जी सभा भरली होती ना स्कॉटलँडमध्ये, 2021ची जी सभा भरली होती स्कॉटलँडमध्ये, त्याच्यामध्ये तुर्की झाला, चीन झाला आणि रूस हे 3 देशाचा समावेश होता. राईट का. आणि एक दुसरी महत्त्वाची बात म्हणजे काय की COP 2020ला भरला नाही, म्हणजे 2020ला COP भरली गेली नाही कोरोना व्हायरसमुळे. तर जी काही सभा होती ना ती 2020मध्ये ही सभा भरली गेली नाही. तर UNFCCच्या कराराच्या अंतर्गत बरेचसे दरवर्षी सभा भरल्या जातात. या सभा COP म्हणून ओळखल्या जातात. पहिली सभा कधी भरली गेली ही सांगितली 2021मध्ये 26वी सभा भरली आणि 2020मध्ये सभा भरली गेली नव्हती कोरोना व्हायरसमुळे. एवढी बातमी तुम्हाला समजून सांगत आहे. तुम्हाला काय कळते काय नाही कळते मला व्यवस्थित सांगा तुम्ही. आता बघा आपण वाचूया अजून तुम्हाला काय अंदाज लागेल. ठीक आहे पुढे जाऊ बघा. तर मेंबर आर द पार्टीज 197 197 एवढे जे काही आहेत एवढ्या देशांचा सहभाग 2021 हे 2021 आहे. तर 2021 साली 197 देश जे आहेत ना सहभाग होते. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोण नव्हतं, तुर्की, चीन आणि रूस जे ना ते नव्हते. पुढे वाय टू स्टॅबलाइट द ग्रीन हाऊस गॅसेस कॉन्सन्ट्रेशन इन द ॲटमॉस्फिअर. UNFCचं काम काय आहे. UNFCचं काम काय बाबा, जो की क्लायमेट चेंज आहे ना त्या क्लायमेट चेंजवरती डिस्कस करणं हे UNFCच्या अंडर ज्या मिटिंगा भरतात ना त्यांचं काम आहे. पुढे काय डिसिजन मेकिंग बाय द कॉन्फरन्स ऑफ द पार्टी. तो कॉन्फरन्स ऑफ पार्टीवरती डिसिजन मेकिंग वगैरेचं काम होत असतं. COP हेल्ड टोटल 25 हेल्ड इन द मॅड्रिड 2019. तर 2019मध्ये जी ना 25वी भरली गेली होती कुठे स्पेनमध्ये भरली गेली होती. 2020मध्ये काही भरली गेली नाही ती आणि शेवटी 2021मध्ये भरली गेली कुठे तर स्कॉटलँडमध्ये. तर एवढे बाता तुमच्या लक्षामध्ये येत आहेत. पुढे जाऊ. ब्राझील. सो युनायटेड कॉन्फरन्स इन झालं युनायटेड नेशन ही पण झाली 3 जूनपासून 14. ठीक आहे. लेगली बाइंडिंग ॲग्रीमेंट. तर त्या अनसेडचे रिझल्ट कोणते होते तो सांगितले कन्व्हेन्शनल बायोलॉजी CBD फ्रेमवर्क. नंतर UNFCC होता. नंतर अजून काय युनायटेड कन्व्हेन्शनल कॉम्बॅट डिझर्टिफिकेशन समथिंग मी तुम्हाला फॉरेस्टर बोलवतो ना ते सगळे रिझल्ट आहेत अनसेडचे रिझल्ट येते हे सांगितले तुम्हाला मी. UNFCC इंटर्ड इन द फोर्स इंटू 20. हे बघा ही तारीख लक्षात घ्या यार. 21 मार्च 1994. तर 21 मार्च 1994ला इंटर इंटू फोर्स आलं का. तो काय ही फोर्समध्ये आली. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का नेक्स्ट दिस मीटिंग इज कॉल तुम्हाला सांगितली COP म्हणतात. परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले COP म्हणजे काय. ओके. तो इथपर्यंतची बात. चला इथपर्यंत तुम्हाला कळालं का रे. राईट. आता पुढचा सगळ्यात बेस्ट प्रोटोकॉल आहे तो म्हणजे क्योटो प्रोटोकॉल. तो KYOTO क्योटो प्रोटोकॉल. आता गंमत बघा रे काय होते. अनसेडला भरली होती मोठी कॉन्फरन्स. त्याचे रिझल्ट आले. UNFCC त्याच्यामधला एक रिझल्ट होता. तो या रिझल्टमध्ये गाईडलाईन वगैरे तयार झाल्या असतील. त्याच्या अंतर्गत सचिवालय वगैरे बांधलं गेलं. त्याच्या अंतर्गत दरवर्षी जी काही आहेत क्लायमेट चेंजवरती सभासद बनून जी काही आहे ना काय होत होती त्याच्यावरती डिस्कशन होत होतं. ठीक आहे. तर आता काय झालं बरं का 1997ला. ठीक आहे. 1997ला किती पार्टी भरली असेल बरं का सांगा रे. किती पार्टी असेल 1997ला. 1997ला किती पार्टी असेल.
तिसरा, राईट का, तो COP3. मग आता COP3च्या मध्ये काय झालं माहिती आहे का, COP3 जे की कुठे भरली गेली होती ती जपानच्या क्योटो शहरामध्ये. ठीक आहे, तो जपानच्या क्योटो शहरामध्ये COP3 भरली होती. तो सभाजीनं सभा भरली होती. तो COP3 जी काय आहे ती COP3 कधी भरली होती, तर COP3 ही भरली गेली होती क्योटो जपानमध्ये. ठीक आहे, क्योटो जपानमध्ये 1 ते 10 डिसेंबरमध्ये ही सभा भरली होती. 1 ते 10 डिसेंबरपर्यंत डिस्कस होतो. ठीक आहे, या सभामध्ये काय झालं बरं का, या सभाच्या अंतर्गतमध्ये अजून काही नियमावली तयार झाली, अजून काही प्रोटोकॉल तयार झाला, ज्याला क्योटो प्रोटोकॉल म्हणतात. तो क्योटो प्रोटोकॉल, हा प्रोटोकॉल किंवा या गाईडलाईन कशाबद्दल होत्या, या गाईडलाईन फक्त आणि फक्त ग्लोबल वॉर्मिंगबद्दल होत्या. सो क्योटो प्रोटोकॉल जो की आहे तो फक्त तो क्योटो प्रोटोकॉल किंवा क्योटो नियमावली किंवा क्योटो गाईडलाईन ही कशाबद्दल आहे, फक्त ग्लोबल वॉर्मिंगबद्दल आहे. हा रिझल्ट कोणाचा निघाला, तर COP3 जो काही आहे आपला UNFCCच्या COP3चा म्हणजे तिसरे COP3चा जो काय आहे तो रिझल्ट निघाला. किंवा त्या मीटिंगमध्ये जी काय आहे ना, त्या मीटिंगमध्ये एक गाईडलाईन तयार करण्यात आली. त्या गाईडलाईनला की त्या प्रोटोकॉलला आपण काय म्हणतो, क्योटो प्रोटोकॉल. त्याला काय म्हणतो आपण, क्योटो प्रोटोकॉल, राईट. आणि कधी बरं का, तो तारीख लक्षात घ्या, तारखा पण विचारतायत क्योटो प्रोटोकॉलवरती. तो COP3 टूक्स प्लेस फ्रॉम 1 to 10 डिसेंबर 1997 इन क्योटो इन द जपान, राईट. ही बात केली. पुढे तर गेला तर काय बरं का, ठीक आहे. आता याच्याबद्दल बरीचशी माहिती आहे, ती माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. ठीक, तो बघू बरं का. आता काय क्योटो प्रोटोकॉलबद्दल जर आपण बघायला गेलो तर काय पॉईंट आहे, हे क्योटो प्रोटोकॉलमध्ये काय आहे. क्योटो प्रोटोकॉल जर बघायला गेला तर बरेचसे पॉईंट येतील जे की कसे येतील. आता बघा, हा क्योटो प्रोटोकॉलची एक गाईडलाईन किंवा तयार झाली. ठीक आहे, आता गाईडलाईन तर तयार झाली यार, पण कोणत्या देशाला पटते, कोणत्या देशाला पटत नाही. USA जी की ना, USA देशाला ही जी काही क्योटो प्रोटोकॉल जो तयार केला गेला होता जपानच्या क्योटो शहरामध्ये, हे बिलकुल पण पटत नव्हतं. ते सहभाग व्हायला तयारच नव्हतं. आता काय होतं बरं, काय प्रोटोकॉलच्या अंतर्गत गाईडलाईन काय तयार झाली होती बघा. ग्लोबल वॉर्मिंग करण्यामध्ये ग्रीन हाऊस इफेक्ट गॅसेस जे काही आहेत ना, त्यांचा हात असतो, कार्बन डायऑक्साईड, मिथेन वगैरे. मग आता जे काही डेव्हलप्ड कंट्री आहेत, तर डेव्हलप्ड कंट्री जर का बघायला गेलात ना, त्या डेव्हलप्ड कंट्रीमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, तर खूप साऱ्या कंपन्या असतात, खूप साऱ्या इंडस्ट्रियलायझेशन आहे. इंडस्ट्रियलायझेशन जर का डेव्हलप्ड कंट्रीमध्ये असेल, अमेरिकासारख्या कंट्रीमध्ये, अमेरिका झाली, राईट का, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, हे काय आहेत, हे डेव्हलप्ड कंट्री आहेत. याच्यामध्ये खूप साऱ्या इंडस्ट्री असतात. या इंडस्ट्रीमध्ये काय असते बरं का, ते या डेव्हलप्ड कंट्रीमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर खूप साऱ्या इंडस्ट्री असतात. इंडस्ट्रीमध्ये बरेचसे फॉसिल फ्यूल वगैरे यूज करतात. फॉसिल फ्यूलमध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर इमिट होत असतो, मिथेन बाहेर इमिट होत असतो. मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर आल्यामुळे जे काय आहे ग्लोबल वॉर्मिंग होताना दिसायला भेटत असते. मग आता काय झालं होतं बरं का, की हे जे काही सगळे अनसेडच्या सभासदामध्ये आलेले, अनसेडच्या सभासदामध्ये आलेले जेवढे काही देश होते ते डिस्कस झालं. UNFCCचा करार झाला, त्या करारावरती साईन पण सगळ्या देशांनी केले. भारताने साईन केली होती 1993 मध्ये, तर बऱ्याचशा देशांनी साईन केलेली होती. याच्यामध्ये डेव्हलप्ड देश पण होते आणि अनडेव्हलप्ड देश पण होते. असे सगळे देश जे आहेत ना, UNFCCचे जे काही करार तयार झाला होता आणि त्याच्यावरती साईन केले होते, म्हणजे त्यांचा सहभाग होता. आणि दरवर्षी येऊन ती मीटिंगमध्ये सहभाग घ्यायची. परंतु 1997ला जी मीटिंग भरली होती COP3, त्याच्यामध्ये काय झालं, एक नवीनच प्रोटोकॉल तयार केला गेला. हा प्रोटोकॉल कशाबद्दल होता, ग्लोबल वॉर्मिंगबद्दल. तर ग्लोबल वॉर्मिंगबद्दल हा प्रोटोकॉल होता. ही बात तुमच्या डोक्यामध्ये घालायची. मग या प्रोटोकॉलमध्ये काय झालं बरं का, त्या प्रोटोकॉलमध्ये काय सांगितलं गेलं, की जे डेव्हलप्ड कंट्री आहेत ना, या डेव्हलप्ड कंट्रीने हदमध्ये राहायला पाहिजे. म्हणजे काय बरं का, सगळ्यात जास्त ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ना, या डेव्हलप्ड कंट्रीमुळे होत आहे. आणि यांना काहीतरी एक लिमिट पुट करायला पाहिजे, की तुम्ही एवढेच काहीतरी गोष्टी वापरा, त्यामुळे कार्बन डायऑक्साईड जो आहे ना प्रमाणामध्ये तयार होईल. आम्ही तुम्हाला थांबवत नाही. गाईडलाईन जी तयार केली गेली ना, त्या गाईडलाईनमध्ये काय सांगतायत, की डेव्हलप्ड कंट्री आणि अनडेव्हलप्ड कंट्री. आता जे डेव्हलपिंग कंट्री आहेत, ज्यांचा विकास चालू आहे, काम चालू आहे, रस्ता बंद आहे त्याच्यासारखं, तर जे डेव्हलपिंग कंट्री आहेत, चायना झालं, ब्राझील झालं, इंडिया, ब्राझील, चायना, यासारखी जी की देश आहेत ते डेव्हलपिंग कंट्री आहेत. आणि डेव्हलप्ड कंट्रीमध्ये जर बघायला गेलात तर डेव्हलप्ड कंट्रीमध्ये काय काय बरं का, जसं की ऑस्ट्रेलिया आहे, USA आहे, ऑस्ट्रेलिया आहे, राईट का, देशांची नावं. तर त्या देशांमध्ये सगळ्यात जास्त जे ना जास्त जे काही आहे ना एअर पोल्युशन होतं आहे डेव्हलप्ड कंट्रीमध्ये. इकडे काही पॉईंट नाही. मग आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलं, की डेव्हलप्ड कंट्रीला सक्त सांगण्यात आलं, की तुम्हाला जे की ना असं करायचंच आहे. आणि डेव्हलपिंग कंट्रीला म्हटलं, की तुम्ही पण काहीतरी प्रयत्न करा. तुमच्याकडे एवढा हे नाही आहे, तुम्हाला दबाव टाकत नाही. तुम्हाला हा जो काही नियमावली बनवली होती ना, ही नियमावली डेव्हलपिंग कंट्रीला दबाव टाकत नव्हती. म्हणजे लिगली नव्हती, की तुम्हाला करायचंच आहे बुवा, राईट का. तो लिगली नव्हती. तुम्हाला करायचं असेल तर करा, नाही करायचं असेल नका करा. काय करा, तो जे कंपन्या आहेत ना, तुमच्या कंपन्यावाल्यांना सांगा, की बाबा हो, कार्बन डायऑक्साईड आणि CH4चं सगळ्यात जास्त प्रमाण आपल्यातून निघत आहे, थोडा हदमध्ये ठेवावं, असं सांगा. डेव्हलप्ड कंट्रीवाल्यांना असं सांगण्यात आलं. अशी नियमावली बनवण्यात आली. ठीक आहे, बघू. तर मग आता मी तुम्हाला याच्याबद्दल माहिती काय देतो बघा. सगळ्यात अगोदर हे COP कधी हे झालं आपण वाचू, आपण त्याच्याबद्दल बात कळेल. बघा काय
द क्योटो प्रोटोकॉल कमिट्स द इंडस्ट्रियलाइज्ड नेशन लाईक द USA, युरोपियन कंट्री, जपान टू रिड्यूस देअर ग्रीन हाऊस गॅस इमिशन बाय अराउंड 5.2% बाय 2012 1999. सो बेस पिरियड काय 1999 लेवल. लक्षात द्या रे काय पॉईंट आहे हा, या पॉईंटला व्यवस्थित समजून घ्या रे काय आहे. हां ऐका, 1990 साली CO2 आणि CH4चं काही ना काही प्रमाणामध्ये इमिशन होत असेल, बरोबर राईट का. तर जेवढं काही प्रमाण त्यांचं इमिशन होत असेल त्याच्या 5.2%, त्याच्या 5.2% एवढं जे काही आहे ना, एवढं तुम्हाला काय करायचं आहे, डिक्रीज करायचं आहे. म्हणजे काय, जर 1990 साली हे जे काही देश असतील इंडस्ट्रियलाइज्ड नेशन, युरोप म्हणजे डेव्हलपिंग कंट्री, हे इंडस्ट्रियलाइज्ड नेशन किंवा डेव्हलपिंग कंट्री जे काही आहेत ना, या डेव्हलपिंग कंट्रीच्या बात करतो मी. या डेव्हलपिंग कंट्रीने 1990मध्ये बरंचसं इमिशन केलं असेल ना, वातावरणामध्ये केलं असेल. तर ते जेवढं इमिशन केलं असेल, समजा 10 इमिशन केलं आहे, तर हे जेवढं इमिशन केलं आहे त्याच्या 5.2%, त्याच्या 5.2%चं जेवढं काही इमिशन असेल ना, जेवढी काही संख्या असेल ना, तेवढं तुम्हाला डिक्रीज करायचं आहे. म्हणजे आता जर का ते 10 यूज करत असतील तर 10चं 5.2% जर का केलं तर 10चं 5.2% काही ना काही येईल, राईट की नाही. तर तेवढं जे काही ना तुम्हाला काय करायचं आहे, तर तेवढं जे काही तुम्हाला त्याची रिड्यूस करायचं आहे, त्याला काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. सो 10च्या 5.2% काहीतरी येईल, तेवढं पर्सेंट तुम्हाला रिड्यूस करायचे. कुठपर्यंत, 2012पर्यंत. कोणाला करायचं आहे, जे इंडस्ट्रियलायझेशन नेशन आहे, जे डेव्हलप्ड कंट्रीला आहेत, ते डेव्हलप्ड कंट्री सगळ्या मिळून, सगळ्या डेव्हलप्ड कंट्री और सगळ्या इंडस्ट्रियलायझेशन जे काही नेशन आहेत यांनी सगळ्यांनी मिळून 5.2%चा जे कार्बनचं इमिशन होत आहे त्याला काय करायचं, रिड्यूस करायचं आहे 2012पर्यंत. 5.2% ऑफ व्हॉट, सो 5.2% ऑफ द 1990ची लेवल. म्हणजे 1990ला जेवढं काही इमिशन झालेलं आहे त्याच्या 5.2%चं जेवढी काही संख्या येईल तेवढी संख्या तुम्हाला रिड्यूस करायची आहे 2012पर्यंत. कोणाला रिड्यूस करायचं आहे, एकट्या देशाला का नाही, इंडिव्हिज्युअल देशाला नाही, सगळे मिळून म्हणजे कोणते, डेव्हलप्ड देश किंवा इंडस्ट्रियलायझेशन देशांना. याच्यामध्ये मग भारत वगैरे येणार नाही. भारत वगैरे सहभाग आहे भारताचा, भारतला अशी सक्त येत नसते की तुला पण तेच करायचं आहे. भारत बिचारा करतच नाही तेवढ्या लेवलपर्यंत, राईट की नाही. तो ती बात. तो हा पॉईंट तुमच्या लक्षात आला का, 5.2%चा हा परीक्षेला विचारलेला आहे. ठीक आहे. हां चला पुढे जाऊ. आता पुढे जाऊ बरं का, काय घडतं आहे. सो व्हाय इंडस्ट्रियलायझेशन नेशन. आता फक्त इंडस्ट्रियलायझेशन नेशनच का बरं का, या इंडस्ट्रियलायझेशन नेशनलाच असं सांगण्यात आलं की 5.2% जी काही आहे 5.2% 1990मध्ये जेवढी घाण झाली होती तुमच्या देशामध्ये, राईट का, किंवा टोटल युनिवर्समध्ये 1990मध्ये जेवढी काही कंपन्यांमधून जेवढी घाण झाली होती त्याच्या जे काही ना 5.2% जे काही असेल तेवढं तुम्हाला काय करायचं, रिड्यूस करायचं आहे. असं इंडस्ट्रियल नेशनलाच का सांगण्यात आलं बरं का, कारण की घाण कोणी केली होती, त्यांनीच केली होती. मागच्या 150 वर्ष जर का बघितली तर मागच्या 150 वर्षामध्ये झालेल्या इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी जे आहेत ना, त्याच्यामुळे वातावरणामध्ये खूप सारं ग्रीन हाऊस गॅस फैलवले होते या देशांनी. त्यामुळे त्यांच्यावरती सक्त हे दिलेले आहे, राईट का. त्याच्यामध्ये बरेचसे 37 देश वगैरे होती, ते आपण बघणार आहे पुढे. ठीक आहे. तर ही बात तुमच्या, तो हा जो की ना हा प्रोटोकॉल होता तो क्योटो प्रोटोकॉल जे आहे त्या क्योटो प्रोटोकॉलमध्ये काय सांगण्यात आलं की जे इंडस्ट्रियलायझेशन नेशन जे आहे त्या इंडस्ट्रियल नेशनसाठी हे काम आहे, यांनी हे काम करायलाच पाहिजे, राईट का. दुसरी बात बघू आता पुढे. So Kyoto Protocol recognizes that the developed country are principally responsible for the current high level CNG emission in the atmosphere result from more than the 150 year industrial activity, right. पुढे कॉमन. हा आता याचा एक प्रिन्सिपल तयार करण्यात आला बरं का. जी नियमावली होती ना, त्या नियमावलीमध्ये काय सांगण्यात आलं की इंडस्ट्रियलायझेशन नेशन जे काय त्या इंडस्ट्रियल नेशननी लक्ष घालायला पाहिजे, राईट का. आणि त्यांना सांगून दिलं की 2012पर्यंत तुम्हाला एवढं करायचंच आहे बुवा, राईट का. ते कार्बनचं जे इमिशन होते तुमच्याकडून त्याचं इमिशन जे की ना तुम्हाला कमी करायचं आहे. तुम्ही काही पण करा, मग तुम्हाला कमी कसं करता येईल बरं का. मग तुम्ही फॉसिल फ्यूलच्या ऐवजी दुसरे सूर्यकिरणापासून बनणारे जेवढे काही ग्रीन हे असतील एनर्जी, त्या ग्रीन एनर्जीचा वापर करून तुमच्या कंपन्या चालवा. पण मात्र 2012पर्यंत कार्बन डायऑक्साईड आणि CH4चं इमिशन तुम्ही थांबवायला पाहिजे, राईट का. हे सांगून दिले हे काम होतं त्या क्योटो प्रोटोकॉलचं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 37 देश जे आहेत ना, 37 देश, त्या 37 देशांना ही सक्त सांगून दिली होती. 37 देशांना ही सांगून दिली होती बात की तुम्हाला 2012पर्यंत 5.2%चं जे काही ना 1990चं जे काही लेवल आहे त्याच्या 5.2% एवढं काय करायचं आहे, तुम्हाला कमी करायचं आहे. ठीक आहे. परंतु करायचं आहे पण एक नियम आहे, करायचं आहे पण एक नियम आहे. कोणाला नियम आहे बरं का, तर UNFCCचे जेवढे काही सदस्य देश असतील ते सगळे सदस्य देश मीटिंगमध्ये बनलेले आहेत, मीटिंगमध्ये बसलेले आहेत. त्यांनी एक गाईडलाईन तयार केलेली आहे. त्या गाईडलाईनला क्योटो प्रोटोकॉल म्हणतोय. क्योटो प्रोटोकॉलमध्ये प्रोटोकॉलमध्ये आपण पहिली नियमावली तयार केली, राईट का. नियमावली तयार केली, एक प्रिन्सिपल पण तयार केला याच्यामध्ये. एक प्रिन्सिपल काय होता, हा प्रिन्सिपल परीक्षेला विचारतात. तर क्योटो प्रोटोकॉलचा प्रिन्सिपल काय असतो, कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी. काय असतो, कॉमन बट डिफरन्शिएबली
कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी. तर कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय बरं रे, सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या हां. कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, की जे डेव्हलप्ड आणि इंडस्ट्रियलायझेशन नेशन आहेत त्यांना हे करायचंच आहे, त्यांना हा इमिशन रोखायचाच आहे, त्यांना थांबवायचंच आहे पक्का, बरोबर का. बट जे डेव्हलपिंग कंट्री आहेत त्यांना असं काही नाही आहे, त्यांना काही असे नियम नाही आहेत, राईट का, त्यांना काही असे नियम नाही. हा प्रिन्सिपल आहे. सो कॉमन बट डिफरन्शियल प्रिन्सिपल काय असते, तर कॉमन बट डिफरन्शियल प्रिन्सिपल म्हणजे काय, की यांना सक्त हे आहेत, कोणते डेव्हलप्ड कंट्री किंवा इंडस्ट्रियलाइज नेशनना सक्त हे सांगून दिले की तुम्हाला याच्यावरती एमिशनला थांबवायचं आहे. परंतु जे काही आपले डेव्हलपिंग कंट्री आहेत त्यांना असा काही नियम नाही आहेत, थांबवलं तर बेटर, नाही थांबवलं तर बेटर, अशा पद्धतीचे हे होते. याला म्हणतात कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी. आलं लक्षामध्ये, कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटीचा मिनिंग कळाला का रे, कळालं का. हां, 2008 ते 2012 जे काही आहे, जे डेव्हलपिंग किंवा इंडस्ट्रियल नेशन आहेत त्यांना 5.2% काय करायचं आहे. 1990 साली जेवढी काही घाण झाली होती वातावरणामध्ये त्याच्या 5.2% जेवढं काही इमिशन होईल तेवढं इमिशन तुम्हाला डिक्रीज करायचं आहे, एवढं काम त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आणि कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करायला लावलेलं आहे, कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी. तो गाईडलाईन वगैरे तयार केल्या गेल्या, सगळे लोक ऐकतायत कानं टप करून या सगळ्यांना ही बात कळते. ठीक आहे, ओके. का इथपर्यंत. आता हे जे काही क्योटो प्रोटोकॉल तयार झाला होता त्याच्यामध्ये काही याद्या तयार करण्यात आल्या. याद्या म्हणजे काय, अनेक्स तयार करण्यात आले, याद्या तयार करण्यात आल्यात, अनेक्स तयार करण्यात आले. अनेक्स कोणकोणते होते, अनेक्स 1 होता, ठीक आहे, अनेक्स 1 होता, नंतर अनेक्स बी होता, अनेक्स ए होता, नंतर अनेक्स हे जगा अनेक्स 1, अनेक्स ए आणि अनेक्स काय होता, तो तिसरा जो होता आपला अनेक्चर नॉन अनेक्चर. तर लक्षात घ्या, याद्या बनवण्यात आल्या, याद्यांची नावं देण्यात आले. सो अनेक्चर 1, अनेक्स ए, अनेक्स, नंतर नॉन अनेक्स 3 याद्या, ठीक आहे. तर क्योटो प्रोटोकॉल जो की आहे त्या क्योटो प्रोटोकॉलच्या अंतर्गत 3 याद्या तयार करण्यात आल्या. या याद्या काय आहेत बरं का, तर त्या क्योटो प्रोटोकॉलच्या अंतर्गतमध्ये ज्या याद्या तयार करण्यात आल्या त्याच्यापैकी पहिली यादी सांगतोय, अनेक्स 1. आता अनेक्स 1 म्हणजे काय बरं रे, तर अनेक्स 1 म्हणजे असे देश जे डेव्हलप्ड कंट्री आहेत, विकसित देश, डेव्हलप्ड कंट्री आणि इंडस्ट्रियलायझेशन नेशन. सो डेव्हलप्ड कंट्री अँड इंडस्ट्रियलायझेशन नेशन जे काय आहेत ते सगळे देश या अनेक्स 1मध्ये आहेत. ते कशामध्ये आहेत, अनेक्स 1मध्ये आहेत, ठीक आहे. अनेक्स 1मध्ये या अनेक्स 1 या यादीचे 2 सब याद्या करण्यात आल्या. पहिली होती अनेक्स 2, राईट, आणि दुसरी सब यादी होती अनेक्स बी. अनेक्स 2 आणि अनेक्स बी, ओके. आता हे काय आहे बघा, गंमत बघा. तर अनेक्स 2 काय काम करते आणि अनेक्स बी काय काम करते, म्हणजे अशा याद्या तयार केल्या गेल्या आहेत. या कशाच्या याद्या, ज्या देशांच्या नावांच्या याद्या आहेत. तर अनेक्स 2 ही जी काही यादी आहे, या यादीमध्ये असे देश आहेत की ते देश काय करतात बरं का, हे देश पैसे पुरवतात. हे देश काय करतात, पैसे पुरवतात किंवा टेक्नॉलॉजी पुरवतात. मग लक्षात घ्या, हे सगळ्या क्योटो प्रोटोकॉलमध्ये मी तुम्हाला कहाणी सांगतोय, राईट का. त्या क्योटो प्रोटोकॉलमध्ये गाईडलाईन तयार करण्यात आल्या. गाईडलाईन पहिली तयार काय करण्यात आली, की असे काही देश आहेत ते सगळ्यात जास्त इमिशन करत आहेत, तर त्यांना सांगण्यात आलं की बाबा 2012 तुम्हाला असं करायचं आहे. दुसरी बात, एक प्रिन्सिपल दिला गेला की सहीचा बसलेले जेवढे काही सभासद देश असतील त्यांना या तत्वावरती काम करायचं आहे. कोणतं तत्व होतं बरं का, कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी, या तत्वानुसार काम करायचं आहे. तिसरी बात जी काही आहे, त्यांनी अनेक्चर तयार केले, तर या प्रोटोकॉलनुसार अनेक्चर तयार करण्यात आले. अनेक्चर 1 जो की होता त्याच्यामध्ये डेव्हलप्ड आणि इंडस्ट्रियल नेशन होते, त्याच्यामध्ये यादी होत्या. परंतु त्याच्यामधले जे काही सब अनेक्चर तयार करण्यात आले, एक अनेक्चर 2 होता आणि अनेक्चर बी होता. अनेक्चर 2 मध्ये असे देश येतात जे पैसे पुरवण्याचं किंवा टेक्नॉलॉजी पुरवण्याचे काम करतात. सो डेव्हलप्ड नेशन किंवा इंडस्ट्रियल नेशनमधले असे काही देश की जे काय काम करतात, जे पैसे पुरवायचं काम करतात किंवा टेक्नॉलॉजी पुरवायचं काम करतात, ठीक आहे, ओके. आणि अनेक्चर बीमध्ये काय असतात बरं का, अनेक्चर बीमध्ये असे देश आहेत, जे 37 देश बोललो ना मी तुम्हाला, ज्यांचं कार्बनचं इमिशन सगळ्यात जास्त आहे. तो डेव्हलप्ड आणि इंडस्ट्रियलाइज नेशनमधले असे देशांची यादी आहे ही, की त्या देश जे काही आहेत ना सगळ्यात जास्तमध्ये कार्बनचं इमिशन करत आहेत. सो कार्बनचं इमिशन करणारा अनेक्चर बी आहे. लक्षामध्ये. आणि सगळे जे काही आहेत आपले अनेक्चर 1 काय आहे, सो अनेक्चर 1 जो काय आहे तो डेव्हलप्ड आणि काय आहे, डेव्हलप अँड द व्हॉट, सो डेव्हलप अँड द तुम्हाला काय बोललो मी, इंडस्ट्रियलायझेशन नेशन, ठीक आहे. हे झालं अनेक्चर 1, ओके. आता काय घडतं बरं का, अनेक्चर 1 झालं. आता नॉन अनेक्चर
नॉन अनेक्स. सो नॉन अनेक्स काय बरं का, नॉन अनेक्स म्हणजे काय, तर नॉन अनेक्सची यादी म्हणजे काय बरं का, जे डेव्हलपिंग कंट्री आहेत, ज्यांना सक्त हे नाही आहे, ज्यांना लिगली नाही आहे सगळं, की लिगली म्हणजे काय बरं का, ज्यांनी इमिशन केलेलं आहे ना डेव्हलपिंग कंट्री किंवा इंडस्ट्रियल नेशन, त्यांना लिगली इमिशनला रोखायचंच आहे, राईट का. पण यांना असं लिगली हे नाही आहे, राईट का, तो लिगली हे नाही आहे, इलिगली पण ते काय म्हणजे करायचं असेल तर करा, नसेल करायचं तर नका करा. असे कोणते देश आहेत बरं का नॉन अनेक्समध्ये, तर ते आहे इंडिया, याच्यामध्ये इंडिया येते, ब्राझील येते, इंडिया, ब्राझील, चायना. सो इंडिया, ब्राझील, चायना यांचा समावेश होत असतो अनेक्स कशामध्ये, नॉन अनेक्चरमध्ये. सो नॉन अनेक्चरमध्ये कशाचा समावेश होत असतो, नॉन अनेक्चरमध्ये ब्राझील, इंडिया, चायना सारख्या डेव्हलपिंग कंट्रीचा समावेश होत असतो. ओके, डेव्हलपिंग कंट्रीचा समावेश होत असतो. ओके, तर आता हे क्योटो प्रोटोकॉल जो की ना तयार केला गेला, सगळ्या मीटिंगमध्ये अशी सगळी बात झाली, परंतु काही देशांना काही पटलं नाही ते. जसं की USA, मी तुम्हाला बोललो ना, USA ला ते काही पटलं नाही. मग USA ला पटलं नाही, बाकीच्या देशाला पण पटले नाही, बाकीचे लोक जे काही ना साईन करायला तयार नव्हते. आता बनला ना, ही सगळी गाईडलाईन बनली, मग येत होते सगळे देश साईन करून जात होते, साईन करून जात होते, बरोबर. पण काही देश साईन करत नव्हते. त्यामुळे या गाईडलाईनला फोर्समध्ये आणावं की नाही आणावं असा प्रश्न पण पडत होता. ठीक आहे, तर जी COP3 भरली होती, त्या COP3 मधला क्योटो प्रोटोकॉल जो की ना हा रिझल्ट होता, सही वगैरे करतात, तर बाकीचे देश आहेत ना की ते तयार नाही गड्या. तर त्यामुळे काय झालं, ॲक्च्युली हा जो क्योटो प्रोटोकॉल जो की आहे ना, तो 1997ला आला, पण त्याच्यावरती सह्या जी की ना बाकीच्या देशांनी काही केल्याच नाही. तर त्याला इनफोर्स जे की ना, तो इनफोर्स कधी भेटला, डायरेक्ट 2005मध्ये. सो क्योटो प्रोटोकॉल जो की आहे, क्योटो प्रोटोकॉल याला इनफोर्समध्ये कधी आणलं बरं का, इनफोर्समध्ये म्हणजे काय, आता ॲक्च्युली त्याला वापरामध्ये कधी आणलं, तर ॲक्च्युली क्योटो प्रोटोकॉल वापरण्यामध्ये गाईडलाईन कधी वापरण्यामध्ये आणली, तर ही गाईडलाईन वापरण्यामध्ये आली 2005 इथे दिलं असेल ते. ठीक आहे, हे बघा, द प्रोटोकॉल प्लेस हेवियर बर्डन ऑन द डेव्हलप्ड नेशन. तर प्रोटोकॉलने, हा जो काही प्रोटोकॉल होता, आधी की नियमावली ही नियमावलीची सगळ्यात जास्त दबाव कशावरती लावला होता, दबाव लावला होता डेव्हलप्ड नेशनवरती. तुम्ही सगळ्यात जास्त घाण करत आहेत ना, तुम्हाला जे आवरायचं आहे, तो कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी असा नियम लावून दिला. तर तुम्हालाच करायचं आहे, यांना काही करायचं नाही बिचारांना, डेव्हलपिंग कंट्रीना काही, कारण की ते करत नाही म्हणून असं. So common but differential responsibility, reducing the greenhouse gas emission, common but responsibility, but developed nation bear major burden on the responsibility. आलं लक्षामध्ये, तो सगळ्यांना करायचं आहे, जे काही कार्बनचं इमिशन होत आहे ना, ते सगळ्यांना रोखायचंच आहे, परंतु सगळ्यात जास्त बर्डन कोणावरती टाकलं, डेव्हलप्ड आणि इंडस्ट्रियल नेशनवरती, राईट. सो हाऊवेअर रिस्पॉन्सिबिलिटी डिस्ट्रीब्युटेड, आता रिस्पॉन्सिबिलिटी देऊन दिली. अनेक्स 1 इंडस्ट्रियल लाईक दी जपान, राईट का, जपान झालं, UK झालं, US, हे या यादीमधले अनेक्स 1 यादीमधले जे की इंडस्ट्रियल नेशन आहेत, हे त्यांना काय देऊन दिलं बरं का. सो दीज कंट्री प्लेज टू रिड्यूस द ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन टू लेवल 1990 लेवल. यांना सांगितण्यात आलं, जे काही देश आहेत ना अनेक्चर 1मध्ये असणारे जे की देश आहेत, त्या सगळ्यांना सांगण्यात आलं काय, की 1990ला जेवढं तुम्ही घाण केलेली आहेत ना, त्याच्या 5.2% एवढं 2012पर्यंत तुम्हाला कमी करायचं आहे अनेक्शन 1मधल्या देशांना. पुढे रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ नॉन अनेक्स कंट्री, दे डू नॉट कंपल्सरी बाइंडिंग ऑब्लिगेशन. त्यांना कंपल्सरी बाइंडिंग नाही आहे, राईट का, करायचं तर करा, नाही करायचं नाही का, बाइंडिंग टू रिड्यूस द CHG इमिशन, ऑल्दो दे आर इनकरेज टू डू इट. परंतु त्यांना तरी पण धैर्य दिलं जातं की बाबा तुम्ही पण करा, पूर्ण तुम्हाला सक्त आहे नाही, हे पण करा, काही आजपर्यंत करा तुम्ही पण, जे कार्बन डायऑक्साईड किंवा मिथेनचं इमिशन वातावरणामध्ये होते ना, त्याला रोखण्याचा प्रयत्न करा. परंतु यांना सांगण्यात आलं आहे, तुम्ही अगोदरच खूप जास्त हे केलेलं आहे, त्याचा आता तुम्ही कमी करा. आलं लक्षामध्ये. सो एक्झाम्पल ऑफ द नॉन अनेक्स कंट्री डेव्हलप्ड आर द व्हॉट, इंडिया, इंडोनेशिया, चायना, राईट का, ब्राझील, हे सगळे देश याच्यात टाकायचे. हां, आता ही झाली कोणकोणत्या याद्या सांगितलं तुम्हाला मी, अनेक्स 1ची सब यादी, अनेक्स 2 आणि अनेक्स B. अनेक्स 2मध्ये काय असते बरं का, अनेक्स 2मध्ये असे देश आहेत जे पैसे आणि टेक्नॉलॉजी पुरवतात. अनेक्चर Bमध्ये असे देश आहेत ज्यांना लिगली 2012पर्यंत कंप्लीट करायचं, जे अशी 37 देश याच्यामध्ये अनेक्चर Bमध्ये. ठीक आहे, नंतर अनेक्स A. आता अनेक्स Aमध्ये काय असतं बरं का, अनेक्स A म्हणजे अनेक्स A आहे अशी यादी आहे, त्या यादीमध्ये काय लिहिलेलं आहे, त्या यादीमध्ये असं लिहिलेलं आहे की कोणते ग्रीन हाऊस इफेक्ट ग्रीन हाऊस गॅसेस आपल्याला कमी करायचे. तर कोणते ग्रीन हाऊस गॅसेस कमी करायचे बरं का, तर कार्बन डायऑक्साईड, ठीक आहे, मिथेनला कमी करायचं आहे, राईट, नायट्रोजन ऑक्साईडला कमी करायचे. हे सगळे आपले काय आहेत, हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ना, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, नंतर हायड्रोफ्लोरोकार्बन झाला, नंतर परफ्लोरोकार्बन झाला, SF6, याचं सगळं सांगितलं तुम्हाला मी. ही यादी तो अनेक्स A म्हणजे एक अशी यादी बनवली गेली की त्याच्यामध्ये हे टाकलं की बाबा एवढं कमी करायचं. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढे गेलो. हां,
तो अनेक्स बी ऑफ द क्योटो प्रोटोकॉल लिस्ट 39 तिथे 39 कंट्री दाखवले, 37 किंवा 39 कंट्री असतील त्या अनेक्स बीमध्ये. अनेक्स बीची जी यादी आहेत ना त्याच्यामध्ये 39 कंट्री अशा कंट्री आहेत यांना सक्त सांगितलेले राईट का रिस्पेक्ट टू टार्गेट टू फर्स्ट कमिटमेंट पिरियड. सो US ला 7%, UA 8%, कॅनडा 5%. याचा मिनिंग काय होतं बरं का, लक्षात घ्या. तर यांना सुरुवातीला जे ना USला UAला UUला राईट का कॅनडाना हे जे काही डेव्हलप्ड कंट्री आहेत यांना डायरेक्ट सांगण्यात आलं काय बरं का, की तुम्हाला जे ना 7%, 8%पर्यंत वापर कमी करायचा आहे. तर तुमचे जे काही हे असतील ना त्याचा वापर कमी करा. हे 7%, 8% वापरबद्दल सांगतात, त्यांना वापर कमी करायला लावला सुरुवातीच्या पिरियडमध्येच. ठीक आहे, पुढे जाऊ. सो इमिशन ट्रेडिंग अँड कार्बन ट्रेडिंग. आता इमिशन ट्रेडिंग आणि कार्बन ट्रेडिंग काय हे पॉईंट तुम्हाला सांगायचे. ठीक आहे, तर आता ही जी काही क्योटो प्रोटोकॉल आहे त्या क्योटो प्रोटोकॉलमध्ये 3 मेकॅनिझम तयार आले. कोणते 3 मेकॅनिझम. सो क्योटो प्रोटोकॉलमध्ये 3 मेकॅनिझम. याद्या समजल्यात का तुम्हाला याद्या कळाल्यात का, तुम्हाला याद्या कळायला पाहिजे राईट का. कधी क्योटो प्रोटोकॉल कधी अस्तित्वामध्ये आला ती एक बात, आणि इन्फोर्स कधी झाला त्याची तारीख दिली असेल बरं, इथं दिलं आहे का बघू बरं. हां, हे बघा 16 फेब्रुवारी ऑन 11 डिसेंबर 1997 ती मीटिंग भरली होती. क्योटो प्रोटोकॉल जो काही आहे त्याचा रिझल्ट आला, गाईडलाईन वगैरे गाईडलाईन तयार केल्या गेल्यात राईट का, याद्या तयार केल्या गेल्यात. या प्रोटोकॉलमध्ये याद्या काही मेकॅनिझम तयार केलं गेलं. वाज अडॉप्टेड इन द जपान. हाऊएव्हर कॉम्प्लिकेटेड रेटिफिकेशन प्रोसेस इंटर्ड इन टू द फोर्स राईट का. तर काही लोकांनी जे काही ना मान्यता द्यायला नकार केला होता राईट का, जसं की अमेरिकेनं आजपर्यंत सुद्धा नकार दिलेला आहे राईट का. सो अमेरिका आणि 2 देश अशी आहेत ते परीक्षेला विचारतील तुम्हाला की कोणते असे आहेत जे अजून पण नकार देतात त्या क्योटो प्रोटोकॉलला. तर त्याचं जे ना तुम्हाला विचारतील ते. ठीक आहे, कोणकोणते ते अमेरिका आणि कझाकस्तान. तो क्योटो करारावरती अद्याप स्वाक्षरी न केलेले राष्ट्र की त्याच्यावरती सही कोणी केलेली नाही आहे, तर अमेरिका आणि कझाकस्तानने आतापर्यंत सुद्धा केलेलं नाही आहे. ठीक आहे, बघा. हां, तर मग इन्फोर्स कधी यांच्या नखऱ्यांमुळे यांनी सही केली ना, त्यांच्या नखऱ्यांमुळे जे ना प्रोटोकॉल निघाला होता 1997मध्ये, परंतु ॲक्च्युली अंमलात म्हणजे ॲक्च्युली त्याच्यानुसार वापरायला सुरुवात कधी कोणत्या दिवसापासून सुरुवात झाली, तर 16 फेब्रुवारी 2005. 16 फेब्रुवारी 2005 पासून ॲक्च्युली त्याच्यापासून सुरुवात झाली त्या प्रोटोकॉलला त्या गाईडलाईननुसार चालायला. ठीक आहे, त्या गाईडलाईननुसार चालायला. तर बाकीचे जेवढे डेव्हलपर कंट्री असतील त्या गाईडलाईननुसार त्यांना चालायचं आहे. हे बघा इथे दिलेले कोणत्या अशी रिकामं कामं केली होती बरं का, ते रिकामं कामं. मार्च 27 मार्च 2001मध्ये बुश ॲडमिनिस्ट्रेशन हॅड नो इंटरेस्ट इन इम्प्लिमेंटिंग द क्योटो प्रोटोकॉल. जो बुश नावाचा जो साहेब होता राष्ट्रपती, अमेरिकेचा राष्ट्रपती, त्याने जे काही ना त्याने नकार दिला, नको बाबा आम्हाला काही इंटरेस्ट नाही तुमच्या या गोष्टींमध्ये. ॲक्च्युली अमेरिकेचे ना सगळ्यात जास्त कार्बनचं इमिशन करणारा देश होतं अमेरिका त्यावेळेस. तर कार्बनचं इमिशन करणारा सगळ्यात जास्त करणारा देश होता, आणि तोच पार्टिसिपेट करत नाही म्हटल्यावरती लोक म्हणायचे काय अर्थ या गोष्टीला, जो करतोय तोच त्या येत नाही. त्यामुळे लोक ज्यांना दम खात होते, नको यार याला पण हे करावं राईट. 23 जुलै 2001 पर्यंत जे काही आहे 178 देशांनी सही करून टाकली त्या क्योटो प्रोटोकॉलवरती. पण अमेरिका मात्र काही करेना. काय करावं, सगळे देशाचे काही डोक्याला हात लावावं लागले राईट. पुढे बट युनायटेड स्टेट डिड नॉट पार्टिसिपेट. नोव्हेंबर 18, 2004 रशियन फेडरेशन पार्टीज प्रोटोकॉल गिविंग होप दॅट कॅन बी इम्प्लिटेड विदाऊट युनायटेड स्टेट. मग आता शेवटी दम तोडला यांनी. काय तोडला बरं का, तर रशियन फेडरेशनवाल्यांनी म्हटलं की जाऊ दे बाबा, आता काय अमेरिका नाही म्हणते तर कमसे कम आपण तरी भर घालायला पाहिजे गोष्टींवरती. तर शेवटी जे काही आहे 2005मध्ये ॲक्च्युली जो काही तो प्रोटोकॉलच्या गाईडलाईन जे काही गाईडलाईननुसार सुरुवात व्हायला लागली. लोक जे काही त्या गाईडलाईननुसार चालायला लागले. ठीक आहे, लोक मिस वाट देश. ठीक, हां, तो तुम्हाला कळाले असेल. ठीक आहे, तो 16 फेब्रुवारी 2005 द क्योटो प्रोटोकॉल टूक इफेक्ट. तेव्हापासून काय आता परिणाम व्हायला लागला. ठीक, तर आणि ती बात काय झाली, अजून पुढे जाऊन बात काय झाली, या प्रोटोकॉलनुसार जे की ना सह्या केल्या होत्या सगळे देश सह्या करणारे किती देश होते, मी तुम्हाला 178 देश बोललो राईट का. 178 देशांनी सह्या केल्यात. आता 178 देशांनी सह्या केल्यात, परंतु मॅटर असा झाला 2011मध्ये 12 डिसेंबर 2011मध्ये जो कॅनडा आहे ना, त्या कॅनडाने नको म्हणून दिलं, ती सही खोडायला लावून दिली. नाही बाबा आमची सही खोडून टाका याच्यावरून. कॅनडाने ती सही ॲक्च्युली कॅनडा डेव्हलप्ड कंट्री आहे, पण त्या डेव्हलपर कंट्रीला ते नियम काही पटला नाही, त्याने ती सही खोडायला लावून दिली. मग आमची सही खोडून टाका. मग परीक्षेमध्ये क्वेश्चन कसा विचारतात माहिती का तुम्हाला, क्वेश्चन विचारतात की क्योटो करारामधून सगळ्यात पहिले बाहेर कोणता देश बाहेर निघाला होता, तो कॅनडा निघाला होता 2011मध्ये. ठीक आहे, ठीक आहे, चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाले का रे. हां बा, आणि कॅनडा का बाहेर निघालं बघा. कॅनडा बाहेर का निघालं, कॅनडा ऑफिशियली रिनाउन्स क्योटो प्रोटोकॉल सेईंग क्योटो गोल आर अनवर्केबल बिकॉज US अँड चायना नेवर ॲग्रीड द क्योटो. आता गमत बघा राईट, इम्पॅक्ट निडेड टू ॲड्रेस इमिशन. गंमत जर बघायला गेलं तर काय मॅटर झालं, कॅनडा का बाहेर निघालं माहिती आहे का. चायना जे की होतं ते आपलं डेव्हलपिंग कंट्री होतं.
चायना डेव्हलपिंग कंट्री होतं. चायना डेव्हलपिंग कंट्री असून कार्बनचं इमिशन, कार्बन डायऑक्साईडचं इमिशन सगळ्यात जास्त प्रमाणात करत होतं, बरोबर. मग कॅनडाने काय विषय मांडला, तुम्ही गाईडलाईन अशा तयार केलेल्या आहेत, पण तुम्हाला लाजा वाटतेत का? तुम्ही काय गाईडलाईन केल्या? चुकीची गाईडलाईन केली ना. कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय बरं का, की जे डेव्हलप्ड कंट्री वगैरे जे काही असतात ते घांत करतायत बिचारा, त्यांना तुम्ही सक्त हे केलेले आहेत की असं असं करा तुम्ही. आणि हे जे काही हा जो काही चायना आहे डेव्हलपिंग कंट्री आहे, त्याला म्हटलंय तुम्ही करायचं तर करा, नाही करायचं नका करा. आणि सगळ्यात जास्त ते करते. आम्हाला काही पटत नाही, आमची सही खोडून टाका. कॅनडा 2011ला चालला गेला. ठीक आहे, 2011ला कॅनडा चालला गेला. 2013मध्ये अफगाणिस्तानने जी काही आहे ना क्योटो प्रोटोकॉलवरती सही करून टाकली. तो 192वी सही होती ती. तो जे काही यादीत आहे ना ती 192वी सही, ते क्योटो प्रोटोकॉल जो की गाईडलाईन तयार झाले आहेत ना, तर अफगाणिस्तानमध्ये पण भाग घेतला. अफगाणिस्तानने 2013मध्ये त्याच्यामध्ये भाग घेतला. ठीक आहे. तर हां, आता हे मेकॅनिझम पॉईंट, याच्यामधला मेकॅनिझम सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सगळ्यांनी व्यवस्थित भर द्या. मेकॅनिझम काय, हे सगळं ग्रीन हाऊस इफेक्टबद्दल सांगते बरं का मी, क्वेश्चन आहेत म्हणून सांगतोय सगळं. तर मेकॅनिझम काय, तर जो क्योटो प्रोटोकॉल आहे त्या क्योटो प्रोटोकॉलमध्ये मेकॅनिझम तयार करण्यात आलं. काय मेकॅनिझम तयार करण्यात आलं बरं का, लक्षात घ्या. 3 मेकॅनिझम तयार करण्यात आले. 1, 2, 3. पहिले मेकॅनिझम जो होतं त्या मेकॅनिझमला म्हणतात पहिले मेकॅनिझम इमिशन ट्रेडिंग नावाचं मेकॅनिझम तयार करण्यात आलं. ठीक आहे, इमिशन ट्रेडिंग. दुसरं मेकॅनिझम काय होतं बरं का, तर दुसरं मेकॅनिझम जे होतं ते दुसरं मेकॅनिझम आहे क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील खालीलपैकी कोणते मेकॅनिझम क्योटो प्रोटोकॉलचे आहेत, राईट. सो क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम झाला. ठीक आहे. तिसरी मेकॅनिझम होती जॉईंट इम्प्लिमेंटेशन. तिसरी काय, जॉईंट इम्प्लिमेंटेशन. तो जॉईंट इम्प्लिमेंटेशन, क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम अँड इमिशन ट्रेडिंग. काय, आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. मेकॅनिझम तयार करून टाकलं. क्योटो प्रोटोकॉलची गाईडलाईन वगैरे होते ना, त्या गाईडलाईनमध्ये असे मेकॅनिझम तयार करण्यात आले. काय मेकॅनिझम आहे बरं का, समजून घ्या व्यवस्थित आता. तर आता पहिले उचलू आपण पहिलं मेकॅनिझम, इमिशन ट्रेडिंग म्हणजे काय रे, लक्ष द्या. इमिशन ट्रेडिंग म्हणजे काय, तर इमिशन ट्रेडिंगमध्ये काय होतं, समजा जे 37 देश होती, 37 देश कोणती बरं का, ज्यांनावरती सक्त सांगितलं होतं की तुम्हाला वापर कमीच करायचा आहे. आता बिचाऱ्यांनी किती बी प्रयत्न केला पण तरी पण तो वापर जास्तच होतो, नाईलाज. ठीक आहे. आता काय असतं माहिती आहे का, प्रत्येक देशाला कोणते प्रत्येक देश बरं का, त्या क्योटो प्रोटोकॉलवरती साईन असणाऱ्या प्रत्येक देशाला वाटून दिलेले. काय वाटून दिले बरं का, तर प्रत्येक देशाला वाटून दिलेले AAU म्हणजे काय बरं रे, AAU म्हणजे असाइन अमाऊंट युनिट सगळ्या देशांना वाटून दिलेले आहेत. कोणते देश, राईट का, कोणते देश, तर जो काही आपला क्योटो प्रोटोकॉल आहेत ना, त्या क्योटो प्रोटोकॉलच्या वरती सह्या असणाऱ्या सगळ्या देशांवरती AAU वाटून दिला आहे. AAU म्हणजे काय, एक AAU बरोबर 1 टन कार्बन डायऑक्साईड इमिशन, 1 टन CO2 इमिशन. म्हणजे काय, जर मी असं बोललो चायना तुला 2 AAU दिले रे मी, म्हणजे काय बरं का, तर चायनाला असं सांगण्यात आलं आहे की तू वर्षभरामध्ये तू 2 AAU, राईट की नाही, वर्षभरामध्ये तू की ना 2 AAU तू काय करू शकतो, इमिट करू शकतो. तर 2 AAU म्हणजे काय, 2 टन एवढे कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये तू इमिट करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही. आणि त्याच्यापेक्षा जर का जास्त तू केलंस, चायनाला नाही म्हटलं जाणार, हे चायनाला नाही म्हटलं जाणार, हे कोणाला म्हटलं जाईल, हे 37 देश जे डेव्हलप्ड होतं ना, अनेक्स 1 मधले देश, त्या अनेक्स 1 मधल्या देशांना म्हटलं जाईल. तर अनेक्स 1 मधल्या देशांना काय म्हटलं जाईल बरं का, की जर का समजा तुम्हाला वाटलेल्यापैकी जर का तुम्ही जास्त केलं ना, तुम्हाला दंड भरावा लागेल. काय भरावं लागेल, दंड भरावा लागेल. ठीक आहे. आता दंड भरायचा कसा गड्या, समजा अनेक्स 1 देशामधला जपान घेऊ आपण. तो जपान देशाने समजा काय म्हटलं, जपान देशाला अलाउन्स दिला होता. किती अलाउन्स दिला होता बरं का, 10चा काय दिला होता, 10चा अलाउन्स दिला होता. ठीक आहे, कार्बन अलाउन्स. ठीक आहे. ओके, एक मिनिट, अलाउन्स म्हणायला पाहिजे. तर जपानला काय म्हटलं, जपानला दिलं 10 AAU. जपानला काय देऊन दिलेत, 10 AAU. जपान तुला 10 AAU येत बरं का. मग जपानने 10 AAU, ठीक आहे, पण जपानने काय केलं माहिती आहे का, 10च्या ऐवजी जपानने वातावरणामध्ये 11 AAU इमिट करून टाकले. म्हणजे 11 AAU म्हणजे काय, 11 टन कार्बन डायऑक्साईडचं इमिशन केलेलं आहे कोणी, जपानने. मग 1 AAU जास्त बाहेर टाकला. आता जर का 1 AAU बाहेर जर का जास्त टाकला तर जपानला आता दंड भरावा लागेल. आता जपान दंड कसा भरेल बरं का, बघा दंड कसा भरतो. याच्यामध्ये आता भारत घेऊ आपण इकडे. भारत कोणता रे, नॉन अनेक्स कंट्री. ठीक आहे. तर नॉन अनेक्स कंट्रीमधला भारत जो काही आहे ना, भारत काय करणार, भारताला बिल दिले बरं का. भारताला किती दिले होते, 10 AAU दिले होते. पण भारताने 10 AAU एवढे वापरले नाहीत, वातावरणामध्ये 10 AAU सोडले नाहीत, 8च सोडले. मग भारताकडे किती होते, 10 पॉझिटिव्ह होते.
भारताकडे काय होते 10 पॉझिटिव्ह होते, परंतु या घडीने काय केलं बरं का, या घडीने एक जास्त वापरून टाकला. मग जपान काय करतं, जपान जातं भारताकडे म्हणा किंवा कोणाकडे पण, भारताकडे किंवा कुठं कोणत्या पण देशाकडे जातं ज्याच्याकडे जास्त आहे, त्याला म्हणतं की बघ ना तुझ्याकडे 2 जास्त आहेत ना, तो प्लीज एक काम कर ना, तुम्हाला एक AU दे ना उसनं, कारण की माझ्याकडून जास्त वापरला आहे गड्या, तुम्हाला दंड आकारणं, माझा दंड एक आहे, तो दंड म्हणजे काय, तुला पैसे देणार मी. तर जपान काय करतं, जपान भारताला पैसे देतं आणि त्याच्याकडून एक AU घेऊन घेतं आणि क्योटो प्रोटोकॉलला जाऊन सांगतं की बघ बाबा हो माझ्याकडून चूक झाली होती आणि मी अशा पद्धतीने हे केलेलं आहे. ठीक आहे. तो जपान ही जी काही ट्रेडिंग असते ना, याला म्हणतात इमिशन ट्रेडिंग. याला काय म्हणतो आपण, इमिशन ट्रेडिंग. मग भारताने जे की ना, भारताने ॲक्च्युली इमिशन कमी केलं होतं, त्यामुळे त्याच्याकडे 2 AU उरलं होतं ना, मग भारत काय करतो, दुसऱ्या देशाला विकून देतो आणि त्याचा पैसा भेटून जातो. एकतर हे काम करतो किंवा जपान काय करतो, जपान भारताला काय म्हणतो माहिती आहे का, की आमच्याकडून ना जास्त कार्बन डायऑक्साईडचं इमिशन झालं आहे आणि आम्हाला दंड आकारणं म्हणून आम्हाला एक मदत करायची. काय मदत करायची बरं का, तर तुमच्या देशामध्ये ना आम्ही काय करतो, तुमच्या देशामध्ये आम्ही बरीचशी टेक्नॉलॉजी देऊन चालला जातो. ठीक आहे. तर बरीचशी टेक्नॉलॉजी आम्ही देऊन देतो. मग टेक्नॉलॉजी म्हणून काय करतील बरं का, बरेचसे आपल्या भारतामध्ये सोलर वगैरे लावून जातात, अशा शिक्षा असतात. तर अशा शिक्षा त्या प्रोटोकॉलमध्ये बनवण्यात आला, ते मेकॅनिझम आहे. हे मेकॅनिझम कोणतं, इमिशन ट्रेडिंग. कळालं का रे, इमिशन ट्रेडिंगमध्ये काय करतात तर, राईट का. आता इमिशन ट्रेडिंग, आता या इमिशन ट्रेडिंगमध्ये एक टर्म असते, त्याला म्हणतात कार्बन क्रेडिट म्हणजे काय बरं का, लक्षात घ्या. तर कार्बन क्रेडिट म्हणजे काय, तर तुम्हाला दिसायला भेटेल कार्बन डायऑक्साईड जास्त वापरला आहे बिचारा जपाननं आणि भारताने कमी वापरला आहे. मग जपान काय करेल बरं का, जपान भारताला पैसा देईल आणि काहीतरी युनिट घेऊन जाईल, क्रेडिट युनिट घेऊन जाईल. किती क्रेडिट, 2 क्रेडिट युनिट घेऊन जाईल, काहीतरी 1-2 क्रेडिट युनिट घेऊन जाईल. तर स्वतःला काय करेल बरं का, ते दंड आकारण्यासाठी ते हे करून टाकेल, राईट की नाही. तर मग हे जे काही ना कार्बन जास्त वापरल्यामुळे त्याच्याकडून पैसा देऊन आपण हे जे काही करतो नाही, पैसा देणं घेणं, याला म्हणतात कार्बन क्रेडिट, राईट का. तो कार्बन क्रेडिट म्हणजे काय, तो कार्बन क्रेडिट म्हणजे तुम्हाला MCQ पण आहे कार्बन क्रेडिटवरती. कार्बन क्रेडिट म्हणजे काय असते बरं का, की पैसा द्या कार्बन युनिट घ्या, असं करून का, कारण की तुम्ही जास्त वापरले होते ना, त्याची भरपाई करावं लागेल. वातावरणामध्ये आपण जास्त हे केलेले आहे ना, त्याची भरपाई करा. एक तर त्या देशामध्ये जाऊन चांगल्या सुविधा पुरवून द्या, नाही तर त्यांना पैसे द्या मग त्या देशाला, गरीब देशाला, डेव्हलपिंग देशाला, तिथे जाऊन ते काहीतरी डेव्हलपिंग करतील बा. असा जो काही हा नियम होता, याला म्हणतात आपण इमिशन ट्रेडिंग. तो इमिशन ट्रेडिंग झालं. आणि कार्बन क्रेडिट म्हणजे काय, तेच पैसे द्या आणि हे घ्या, याच्यामध्ये याला कार्बन ट्रेडिंग म्हणत असतो आपण. ठीक आहे. तो कार्बन ट्रेडिंग आपण याला म्हणत असतो. ओके. तर ही बात तुमच्या लक्षामध्ये आली. नंतर आता दुसरं मेकॅनिझम. सो पहिलं मेकॅनिझम कळालं का रे, कोणी पण काही बी ज्याने जास्त वापरले ना, तो ज्याने कोणी वापरले नाही त्याच्याकडे जायचं आणि त्याला पैसा द्यायचा, राईट का. त्याला पैसा द्यायचा, त्याच्याकडून कार्बन क्रेडिट किंवा युनिट जे आहेत ना ते विकत घेऊन घ्यायचे, असं करायचं, राईट का. असं करायचं. पुढे जाऊ. आता पुढचं काय बरं का, दुसरं आहे क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम. आता एक क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम काय बरं का, दुसरं मेकॅनिझम मी तुम्हाला समजून सांगतो. तो क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम जे की आहे ना, याच्यात काय असं हा अनेक्स 1 कंट्री, राईट. आणि इकडे कोणी नॉन अनेक्स कंट्री, ठीक आहे. तो इकडे अनेक्स 1 कंट्री आहे आणि इकडे नॉन अनेक्स कंट्री आहे. ठीक आहे, लक्ष द्या. हा एकदम पर्टिक्युलर आहे. तो क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम काय, लक्षात घ्या. आता अनेक्स 1 कंट्रींनी काय केलं, 100 युनिट यांना दिले होते आणि नॉन अनेक्समधला चायना किंवा भारतला यांना दिले समजा 100 युनिट दिले होते. भारताने यूज किती केले, फक्त 90 युनिट यूज केले, राईट का. 10 युनिट वाचवले. परंतु अनेक्स 1मधल्या देशाने ना 110 युनिट काय करून टाकले, खर्च करून टाकले. त्यामुळे आता जास्त 10 युनिट खर्च करून टाकले. यांना काय करावं लागेल, नॉन अनेक्सच्या देशाकडे जावं लागेल आणि म्हणावं लागेल की प्लीज तुमच्याकडे 10 युनिट पडलेत ना, आम्हाला द्या, राईट का. आमच्याकडून 10 ना जास्त खर्चले गेलेत म्हणून 10 द्या, राईट का. एकतर 10 द्या, राईट. तर मग काय करतात बरं का, 10 देतील. मग काय होतं, भारत जे की आहे, भारत काय करतो, भारत त्याला 10 देऊन देतो आणि भारत त्याला एक सर्टिफिकेट देऊन देतो. ठीक आहे. पैसा घेऊन घेतो आणि एक सर्टिफिकेट कोणतं, सर्टिफाईड इमिशन रिडक्शन. तो भारत त्याला सर्टिफाईड इमिशन एक हे देऊन देतो, सर्टिफाईड इमिशन रिडक्शन म्हणून जे की ना एक कागद त्याला देऊन देतो, राईट का. एकतर ही एक बात. किंवा दुसरं काय करतो,
हे जे काही येतात हे काय म्हणतात भारतामध्ये येतात म्हणतात की आमच्याकडून एवढे पैसे घ्या आणि आम्हाला 10 का हे द्या तुमच्याकडे जास्त आहेत म्हणून, किंवा आम्ही काय करतो तुमच्या देशामध्ये जे काही आहेत ना तुमच्या देशामध्ये त्या 10च्या ऐवजी आहेत ना 10च्या इक्विव्हॅलंट एवढं काहीतरी आम्ही काम करतो, राईट का, तर 10च्या इक्विव्हॅलंट आम्ही काम करतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीची बात दिसायला भेटत असते. हे दोन घटनापैकी काहीतरी ज्याला जे पटेल ते करतो आणि त्या देशामध्ये जे काही आहे हे करून टाकत असतो. हे झालं क्लीन डेव्हलपमेंट मॅकॅनिझम. आता याला क्लीन डेव्हलपमेंट मॅकॅनिझम का म्हणले बरं का, वरचं ट्रेडिंग होतं. ट्रेडिंग म्हणजे काय, कसा बी व्यापार करा, पैसा द्या, हे करा ते करा, कोणी बी करा, कोणाशी बी करा, राईट का, ते होतं. पण इथं पर्टिक्युलरली काय अनेक्स 1 आणि इथं काय नॉन अनेक्चर, हे 2 देश, राईट काय 2 देश, अशा पद्धतीची बात आहे. आणि याच्यामध्ये आपण काय केलं बरं का, तर जे काही क्रेडिट होतं कोणतं आपलं सर्टिफाईड इमिशन रिडक्शन जे काय आहे ते देऊन देत असतो. नॉन अनेक्चर जे काय आहे ते क्रेडिट हे करून देतात, सर्टिफिकेशन देऊन देतात की चल ठीक आहे तुम्ही पैसे देत आहेत आम्ही तुम्हाला हे देतो, तर तशा पद्धतीने दंड जे काय ते भरला जात असतो. तर दुसरं जे काय आहे क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम आपण त्याला म्हणत असतो, निर्मळ विकास तंत्र प्रकल्प, राईट. तर हे झालं दुसरं. आता तिसरा असतो आपला, तिसरा जो काही असतो आपला तिसरा आहे जॉईंट इम्प्लिमेंटेशन. जॉईंट इम्प्लिमेंटेशन. जॉईंट इम्प्लिमेंटेशन काय बरं रे, लक्ष द्या. जॉईंट इम्प्लिमेंटेशन, जॉईंट इम्प्लिमेंटेशन संयुक्त अंमलबजावणी. तर काय बरं का, आता इकडे अनेक्स 1 कंट्री, इथे पण आहे अनेक्स 1 कंट्री. याच्यावरती क्वेश्चन आहे बरं का रे, पक्का लक्षात घ्या. CDM जो आहे ना, CDM मध्ये कोण कोणास काय करतो, CDMमध्ये अनेक्चर 1 जो काही आहे ना तो नॉन अनेक्चरकडून उसने घेतो. ह्या पॉईंट डोक्यामध्ये घालायचा आहे. उसने घेऊन घेतो आणि सर्टिफाईड बी करून घेतो. मला सर्टिफिकेट देऊन द्या असं म्हणतो, पैसे देऊन देतो, सर्टिफिकेट घेऊन वापस दंड भरून देतो, राईट. आणि याच्यामध्ये काय असतं बरं का, जॉईंट इम्प्लिमेंटेशनमध्ये अनेक्स 1 आणि इकडे काय अनेक्स 1. अनेक्स 1 मधली कंट्री आणि याच्यामधले अनेक्स 1 मधली कंट्री काय होता आता गमत बघा. समजा अनेक्स 1 मधली कंट्री जपान आणि इकडे अनेक्स 1 मधली कंट्री समजा कॅनडा, राईट का. जपानला दिले होते वापरायला 100 युनिट, 100 युनिट एवढंच काय कर वातावरणामध्ये इमिशन कर. आणि अनेक्चर 1 मधलं देश बरं का, अनेक्चर 1 मधला देश होता कॅनडा, त्याला किती दिले होते, त्याला बी 100 दिले होते. जपानला बी याला बी 100 दिले होते. कॅनडाने किती यूज केले, फक्त 90च केले, पण जपानने 110 केले. मग जपान जातं बिचारा अनेक्स 1 कडेच, अलग लक्षामध्ये. मग भरपाई करण्यासाठी अनेक्स 1 कडेच जायचं. अनेक्स 1 म्हणजे काय, अनेक्स 1 मधल्या यादीमधल्या देशाकडे जायचं, म्हणायचं की दादा तुम्ही कमी वापरलेत ना, तुम्ही आम्हाला देऊन द्या, आम्ही अशा पद्धतीने भरपाई करणार आहोत. ही बात दिसायला भेटत असते. तर याला म्हणतात जॉईंट इम्प्लिमेंटेशन. जॉईंट इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, आपल्यामध्ये, राईट का. तो जॉईंट इम्प्लिमेंटेशन, या जॉईंट इम्प्लिमेंटेशनमध्ये काय असतं माहिती का, समजा या जॉईंट इम्प्लिमेंटेशनमध्ये काय असतं, समजा जपान देश आहे, जपान देशमधली ही कंपनी, या कंपनीला सांगितलं होतं 10 युनिट वापर तू, राईट का. या कंपनी म्हटलं होतं तू 8 युनिट वापर, राईट का. या 8 युनिट वापर, या कंपनीने 10च्या ऐवजी 11 वापरून टाकले आणि या युनिटने 8च्या ऐवजी 7 वापरून टाकले. मग काय करते ही कंपनी, याच्यामध्ये येते आणि याच्याकडून घेऊन देते. मग एका प्रदेशामध्ये, राईट का, एका देशामध्ये म्हणा किंवा अनेक्चर 1 टू अनेक्चर 1 यांच्यामध्ये जे काही केलं जातं नाही याला म्हणतात जॉईंट इम्प्लिमेंटेशन. याला काय म्हणतात जॉईंट इम्प्लिमेंट. लक्षात राहील का रे, पॉईंट कळाले का, ठीक आहे. आता बघा, आता क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. तो क्वेश्चन सॉल्व्ह करू बघा पटपट. विच अमंग द अबोव स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द क्योटो प्रोटोकॉल. खालीलपैकी कोणतं जे काही ना क्योटो प्रोटोकॉल बरोबर काय म्हणले, विच अमंग द अबोव स्टेटमेंट करेक्ट म्हणलेले रिगार्डिंग क्योटो. सो इट इज लिगली बाइंडिंग फॉर द अनेक्स 1 कंट्री. बोला बरोबर आहे का रे, अनेक्स 1 कंट्रीला लिगली बाइंडिंगच आहे, ते एकदम परफेक्ट आहे. अनेक्स 1 कंट्री जे काही आहे त्यांना सक्त आहे की तुम्हाला असं करायचंच आहे, राईट का. इट इज इमर्ज फ्रॉम द डिलिबरेशन ऑफ COP3 टू UNFCCC. बरोबर, UNFCCC जी की तिसरी पार्टी भरली होती 1997ला जपानच्या क्योटो ठिकाणी, त्याचं हे काय आहे, त्याचं एक रिझल्ट आहे. बरोबर, इट इज इमर्ज म्हणजे त्याच्यातून निघाली, राईट. पुढे द सिग्नेटरी हॅव टू रिड्यूस देअर इंडिव्हिज्युअल ग्रीन हाऊस गॅस इमिशन बाय 5.2 फ्रॉम 1992 लेवल. बोला बरोबर आहे का रे, बरोबर आहे का रे, चुकलंय, कुठे चुकलंय सांगू, हे बघा कुठे चुकलंय, त्याला सांगा बरं काय. हे तिसरं वाक्य चुकलेलं आहे, कोण सांगेल कुठे चुकलंय. इंडिव्हिज्युअल, लक्षात घ्या, इंडिव्हिज्युअल नाही, जे अनेक्स बी मधले 37 देश आहेत ना, सगळ्यांनी मिळून 5.2, सगळ्यांनी मिळून किती 5.2 1990च्या लेवलला जेवढं इमिशन झालं होतं ना त्याच्या 5.2% एवढं इमिशनला रिड्यूस करायचं आहे 2012पर्यंत. पण इंडिव्हिज्युअली एका देशाला नाही, सगळ्यांना मिळून, राईट का. हा पॉईंट इथं होता, तो ज्याला अर्थ कळतो त्याला तो बरोबर होणार आहे. 1 आणि 2 बरोबर आहे, आलं लक्षामध्ये. चला पुढे.
अमंग द फॉलोइंग विच कंट्री विच फर्स्ट, सांगा बरं याचं उत्तर आहे. अमंग द फॉलोइंग द कंट्री विच इज द फर्स्ट टू विथड्रॉ फ्रॉम द क्योटो प्रोटोकॉल. सांगा रे, क्योटो प्रोटोकॉलमधून पहिल्यांदा कोण बाहेर निघालं? कॅनडा. कॅनडा. कधी निघाला कॅनडा? 2011मध्ये. ठीक, 2011ला चाललं गेलं बिचारा. पुढे जाऊ. रिगार्डिंग द कार्बन क्रेडिट विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. करेक्ट नाही आहे, राईट का? करेक्ट नाही म्हणजे चुकीचं आहे. तो चुकीचं कोणतं आहे बरं का? बघा, चुकीचं कोणत्या वेळ लावलं. कार्बन क्रेडिट सिस्टीम वॉज रॅटिफाईड म्हणजे मान्यता देणे, राईट. रॅटिफाईड इन कंजेक्शन विथ द क्योटो प्रोटोकॉल. बरोबर आहे. कार्बन क्रेडिट ही कन्सेप्ट कोणाची लागून होती? क्योटो प्रोटोकॉलची लागून होती. एकदम बरोबर आहे, राईट. पुढे, कार्बन क्रेडिट आर अवॉर्डेड टू कंट्री ऑर ग्रुप दॅट रिड्यूस द ग्रीन हाऊस गॅसेस बिलो देअर इमिशन कोटा. सांगा रे, बरोबर आहे का? कार्बन क्रेडिट आर अवॉर्डेड. कार्बन क्रेडिट कोणाला दिलं जात होतं? तो कार्बन क्रेडिट आर अवॉर्डेड टू कंट्री ऑर ग्रुप दॅट हॅव रिड्यूस द ग्रीन हाऊस गॅसेस बिलो देअर इमिशन कोटा. सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का? समजा इंडिया आहे, इंडियाला कोटा दिला होता 100 युनिटचा, बरोबर का? 100 युनिटचा जर का इंडियाला कोटा दिला असेल ना, आणि इंडियाने किती वापरला? 90च वापरला. तो इंडियाकडे किती आहेत? 10 उरलेले आहेत. इंडियाकडे किती उरले? 10. तर 10 उरले असतील ना, तर मग इंडिया काय करत असतो? ज्याने जास्त वापरलेला आहे तो इंडियाकडे येणार आणि इंडियाकडून 10 जो ना घेऊन जाणार, राईट का? आणि इंडियाला काय देऊन जाणार? तो कार्बन क्रेडिट. काय देऊन जाणार? तो कार्बन क्रेडिट, राईट का? सो देअरफॉर कार्बन क्रेडिट आर अवॉर्डेड टू द कंट्री म्हणजे पैसे देऊन जाणार किंवा काहीतरी दुसरं काहीतरी करून जाणार, त्याला म्हणतो आपण कार्बन क्रेडिट, राईट. सो कार्बन क्रेडिट आर अवॉर्डेड टू द कंट्री ऑर ग्रुप दॅट रिड्यूस द ग्रीन हाऊस गॅसेस. ज्याने कमी वापर केलेला आहे, राईट का? ज्याच्या कोटापेक्षा कमी वापर ज्याने केलेला आहे ना, त्याला कार्बन क्रेडिट भेटतं. तर कार्बन क्रेडिट कोणाला भेटतं? ज्याने कमी वापर केलेला आहे लेवलपेक्षा, त्याला कार्बन क्रेडिट भेटतं. लक्षात ठेवू द्या. पुढे, द गोल ऑफ कार्बन क्रेडिट सिस्टीम इज टू लिमिट इन्क्रीज द कार्बन इमिशन कोटा. काय बरं बरोबर आहे का? बघा, द गोल ऑफ कार्बन क्रेडिट सिस्टीम. आता मला सांगा, कार्बन क्रेडिट सिस्टीम का टाकली बरं का? कार्बन क्रेडिट सिस्टीम का टाकली? ज्याने कोणी जास्त वापरलेलं असेल त्यांना ज्याने कमी वापरलेल्या ठिकाणी जाऊन उसने घेऊन असं हे का केलं बरं का? त्याच्यामुळे काय होतं? तर लोक जे काही ना घाबरायला लागले, काय बरं का, की यार आपण जास्त वापर करतोय आणि त्याच्यामुळे ना त्या देशांना आपल्याला पैसे द्यावे लागतात. तशी गरज द्यायला नको, त्यामुळे लोक काय करतात? कमी वापर करतात. मग आलं का? तर मग जपान काय करणार? 10 युनिट जास्त कशाला वापरायचं बाबा? हो, 10 युनिट जास्त जर का वापरलं तर त्या देशाला कार्बन क्रेडिट द्यावं लागतं, आपल्याला पैसे द्यावं लागतात, आपल्याला तिकडे टेक्नॉलॉजी द्यावं लागतात आपल्याला. त्यापेक्षा आपण वापरच कमी करायचा, राईट की नाही? सो गोल काय बघ आता, कार्बन क्रेडिटचा गोल काय? द गोल ऑफ कार्बन क्रेडिट सिस्टीम. ही कार्बन क्रेडिट जी सिस्टीम आली ना, की ज्याने कमी वापरलेलं त्याला काहीतरी द्या, ते असतं कार्बन क्रेडिट सिस्टीम. तर ही का आणलेली? इज टू लिमिट द increase in a carbon emission quota. Increase in a carbon emission quota. बरोबर आहे. So what? Limit increase the carbon emission quota. So what? The goal of carbon credit system is to limit increase in carbon. बरोबर आहे. लिमिट करताना ते तो मला सांगा 100 त्याऐवजी तो 110 काल वापरेल मग, बरोबर की नाही? एकदम परफेक्ट आहे. सो देअरफॉर बरोबर. पुढे, द गोल ऑफ कुठे? द कार्बन क्रेडिट आर ट्रेस्ड ॲट अ प्राईस फिक्स फ्रॉम टाईम टू टाईम बाय युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट प्रोग्राम. तो काय म्हणतात बरं का? कार्बन क्रेडिट आर ट्रेड म्हणजे व्यापार करणं, राईट का? तो कार्बन क्रेडिट कोणाला देतो? ज्या देशाने कमी वापरले त्या देशाला आपण कार्बन क्रेडिट देत असतो. परंतु प्रत्येक वेळेस आपण फिक्स किंमत देतो का? नाही, फिक्स किंमत थोडी देतो आपण त्यांना. जर तुम्ही 10 वापरलेलं असणार तर 10च्या करस्पॉन्डिंग जेवढी किंमत होईल तेवढी देणार मी, राईट का? 9 जर वापरलेलं, म्हणजे लक्षात आहे का तुम्हाला? ही जपानी, हे जपान, हे भारत आहे. भारताला दिले होते 100 युनिट, जपानला दिले होते 100 युनिट. जपानने वापरून घेतले 110 युनिट. म्हणजे 110 युनिट म्हणजे काय? 100च जे ना कार्बनचं इमिशन बाहेर करायचं होतं, पण 110 करून टाकलं आणि भारताने केले 90. मग हे जातात जपान भारताला कार्बन क्रेडिट देईल, राईट? कार्बन क्रेडिट म्हणजे पैसा वगैरे देईल, ठीक आहे. मग आता पुढे काय होत असतो? आता पैसा देईल, मग नेहमी का दरवेळेस तेवढा देईल का? म्हणजे तुम्ही 10 वापरा, तुम्ही म्हणजे लक्षात घ्या, आता 10 विकत घेतोय, मग 10 जर का विकत घेत असेल तर तेवढं देईल ना त्याला. असं थोडी की 10 विकत घ्यायची पण 100 रुपये आणि याचे पण 100 रुपये, असं नाही, राईट? देअरफॉर पॉईंट काय आहे बघा, कार्बन क्रेडिट आर ट्रेड ॲट अ प्राईस फिक्स फ्रॉम द टाईम टू टाईम ना. ते बदलत जाईल, डिपेंड करेल ते की तुम्हाला कितीची जरूरत आहे, राईट की नाही? त्याच्यानुसार नॅशनल प्रोग्राम, राईट का? तो हे चुकलेला आहे. 1, 2, 3 हे बरोबर आहेत वरचे, हे तिघं जे काही आहेत वरचे बरोबर आहेत आणि खालचा आहे चुकलेला आहे, ठीक आहे? तो याला तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. पुढे काय? आता हवाला पॉईंट विथ रेफरन्स टू द फ्लेक्झिबल मेकॅनिझम किती? 3 मेकॅनिझम सांगितले होते मी. सो विथ रेफरन्स टू द फ्लेक्झिबल मेकॅनिझम ऑफ द कोटा प्रोटोकॉल विच ऑफ द फॉलोइंग आर द करेक्ट स्टेटमेंट. खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? तर कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे बरं का? बघा, क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम. सांगा बरं का तुम्ही मला उत्तर रे. क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम आणि अनेक्स 1 कंट्री कॅन इन्व्हेस्ट द इमिशन रिडक्शन प्रोजेक्ट इन अदर अनेक्स 1 कंट्री अल्टर टू रिड्यूसिंग द इमिशन डोमेस्टिकली. बरोबर आहे का? सांगा रे.
हे बरोबर आहे का? अनेक्स 1 कंट्री जास्त वापरून घेतले बिचारीनं आणि ती अनेक्स 1 कंट्रीकडे जाते. कोणत्या अनेक्स 1 कंट्रीकडे? जिने कमी वापरलेलं आहे तिला म्हणते की मला दे बा तू उसनवारी दे, तुला पैसे देतो. हे बरोबर आहे का पहिलं वाक्य? आपल्या क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझममध्ये, क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझममध्ये काय असतं? अनेक्स 1, इकडे अनेक्स 1 आणि इकडे काय असते? अनेक्स. इथे नॉन अनेक्स, इथे नॉन अनेक्स. लक्षामध्ये म्हणजे हे चुकलंय. चला पुढे. द जॉईंट इम्प्लिमेंटेशन. तो जॉईंट इम्प्लिमेंटेशन काय? कंट्री कॅन मीट द डोमेस्टिक इमिशन रिडक्शन टार्गेट बाय बाईंग द ग्रीन हाऊस गॅस रिडक्शन युनिट फ्रॉम नॉन अनेक्स कंट्री टू कोटा प्रोटोकॉल. सिलेक्ट द फॉलोइंग करेक्ट ऑप्शन. बोला हे बरोबर आहे का रे? दुसरं बरोबर आहे का? राईट काय? दुसरं पण चुकलं, हे बी चुकलं, हे पण चुकलं. नायदर 1 अँड नॉर 2. राईट. सो नायदर 1 अँड नॉर 2 लक्षामध्ये ठेवायचे प्रश्न पडतात रे. चला पुढे. आयडेंटिफाईड द करेक्ट मॅच अमंग द वन. खालीलपैकी करेक्ट ओळखा. काय करेक्ट ओळखायचं आहे? नॉन अनेक्स कंट्री, डेव्हलप्ड कंट्री. बरोबर आहे का रे? नॉन अनेक्स कंट्री म्हणजे डेव्हलप्ड कंट्री. बरोबर आहे काय? चुकलं. राईट. अनेक्स बी मध्ये काय असतं रे? अनेक्स बी मध्ये कंट्री विथ अ बाइंडिंग ट्रायगट. बरोबर. जे काही कंट्री आहेत ना, 37 कंट्री होत्या त्या 39 का 37, राईट का? त्यांना डायरेक्ट काय सांगून दिले? बाइंडिंग टार्गेट दिले, तुम्हाला एवढंच करायचं. एकदम बरोबर आहे. अनेक्स बी बरोबर आहे. सो पहिला चुकला, दुसरा बरोबर आहे. बेस इयर कोणता आहे? 1990. बरोबर. 1990 हा जो काही आपला बेस इयर असतो त्याच्या रिस्पेक्टनं आपल्याला काय करायचं? 5.2% इमिशन कमी करायचं. राईट. सो 2 आणि 3 बरोबर आहे. सो देअरफॉर ऑप्शन बी इज करेक्ट. आलं लक्षामध्ये? चला पुढे. सो कोटाचा प्रिन्सिपल काय सांगितला? कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी. अनेक्स 1मध्ये कोण येतात? इंडस्ट्रियल आणि इकॉनॉमिकल ट्रान्झिशन कंट्रीवाल्या येतात सगळ्या. याच्यामध्ये सबग्रुप पाडले अनेक्स 2 काय असतो बरं का? टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करणारा. राईट का? कोणाला? तो नॉन अनेक्स कंट्रींना टेक्नॉलॉजी देणारा किंवा पैसे देणारा. राईट का? टेक्नॉलॉजी देणारा किंवा पैसे देणारा जो काही असा त्याची यादी असते. हा कोणता? अनेक्स 2 देश असतो. अनेक्स बी कोणता असतो? अनेक्स बी कोणता बरं का? तो ज्याला बाइंडिंग टार्गेट केले. सो बाइंडिंग टार्गेट फॉर डेव्हलपिंग कंट्री. डेव्हलपिंग कंट्रीला ज्या देशांना बाइंडिंग टार्गेट दिले ते अनेक्स बी मध्ये आहेत. आणि नंतर अनेक्स 2 मध्ये कोणते असतात? पैसेवाले किंवा टेक्नॉलॉजी पुरवणारे. कोणाला? नॉन अनेक्स देशांना. राईट. ही अशी बात झाली. पुढे जर बघायला गेलात तर नॉन अनेक्स कंट्री तुम्हाला सांगितलं ना, डेव्हलपिंग कंट्री नो बाइंडिंग टार्गेट. त्यांना टार्गेट वगैरे बाइंड नसतं. इंडिया, चायना, ब्राझील हे येतात त्याच्यात. पुढे. राईट. नंतर अनेक्स एमध्ये कोणत्या प्रकारचे हे विचारतात? परीक्षेमध्ये विचारतो तुम्हाला. कार्बन डायऑक्साईड, मिथेन झाला, कार्बन हे सगळे जे काही आहेत ना. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला उत्तर सांगा बरं का रे. क्योटो प्रोटोकॉल जो की ना, तो कशासाठी? क्योटो प्रोटोकॉल हा कशासाठी काढलेला? कोणत्या क्लायमेट चेंजसाठी काढलेले? क्योटो प्रोटोकॉल कोणासाठी? फक्त सांगा. कोणत्या क्लायमेट चेंजसाठी? फक्त आणि फक्त कशासाठी? ग्लोबल वॉर्मिंग. लक्षात घ्या, फक्त ग्लोबल वॉर्मिंगसाठी क्योटो प्रोटोकॉल आहे. UNFCCC जे काही हे आहे ना, ते कशासाठी आहे? ते क्लायमेट चेंजसाठी. हां, ठीक आहे. सो तुम्हाला मेकॅनिझम सांगितलं मी. इमिशन ट्रेडिंगला कार्बन ट्रेडिंग पण म्हणतात. कार्बन ट्रेडिंग का म्हणतात त्याला? कारण की कार्बनची देवाणघेवाण होत असते. राईट का? या कार्बन ट्रेडिंगमध्ये आपण कार्बन क्रेडिट पण बघितलं. कार्बन क्रेडिट द्यावे लागत असते त्या देशाला. राईट. नंतर क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम आणि जॉईंट इम्प्लिमेंटेशन इथे बघितलं आपण. हे बघा, हे आहे कार्बन क्रेडिट. कार्बन क्रेडिट. आता बघा बरं का, टू मीट रेग्युलेटिंग ऑपरेशन. आता काय झालं बरं का रे? तो ही जे काही इकडचे होते यांना जास्त वापर करून टाकला. राईट का? यांनी कमी वापर केलेला आहे. तर मग हे पैसे देतील. राईट का? कार्बन क्रेडिट. राईट. यांना पैसे देतील आणि याच्याकडून काय करून घेतील? ते काय करून घेतात? ते एक सर्टिफाईड बघा आहे, कार्बन ऑफिशियल क्रेडिट सर्टिफिकेशन वगैरे घेऊन घेत असतात. राईट. तो सर्टिफिकेटचं नाव विचारतं तुम्हाला. सर्टिफाईड इमिशन रिडक्शन असं ते नाव असतं. ठीक. पुढे हे बघा, कार्बन क्रेडिट. राईट का? तो कार्बन क्रेडिट आणि हा अशा पद्धतीने पैसा असतो. तो आता कार्बन क्रेडिट जे काही आहे, एक कार्बन क्रेडिट, एक मिनिट हां, हे कार्बन क्रेडिट कोण देतं आहे? हे पैसा देतो आहे, हा कार्बन क्रेडिट देतो आहे. काहीतरी चुकतं आहे का रे कन्सेप्टमध्ये? क्वेश्चन जो काही ना एकदा बघावं लागेल. ठीक आहे, याला स्टार करून ठेवू. ओके. तो अशा पद्धतीने जे काही आहे क्योटो प्रोटोकॉल जो काही आपण कंप्लीट केलेला आहे. क्योटो प्रोटोकॉलवरती आपण आता क्योटो प्रोटोकॉल आणि पुढचं काय आता मला तुम्हाला सांगायचं आहे, पॅरिस ॲग्रीमेंट पण सांगायची आहे. पॅरिस ॲग्रीमेंट आणि ठीक, पॅरिस ॲग्रीमेंट आणि त्याच्यानंतर मी MCQचे आणणार आहे. आता तुम्ही आता कधी जॉईन व्हा? 4 वाजता. ठीक आहे. तर तुम्ही 4 वाजता जॉईन करा पुन्हा. ठीक आहे. 4 वाजता मी सगळे MCQ घेणार आहे. याच्या हवा प्रदूषण जे घे ना, हवा प्रदूषणाचे मॅक्झिमम क्वेश्चन जेवढे काय असतील तेवढे मी घेतो. परीक्षेमध्ये आलेले, MPSCमध्ये आले. ठीक आहे. आता मी ते थांबून जातो.